गावातील खडी मशीन प्लांटला कान्हेवाडी बुद्रुक ग्रामस्थांचा कडाडून विरोध। ग्रामसभेला 275 लोकांची हजेरी। हात उंचावून गावकऱ्यांनी खडी मशीनच्या प्रस्तावाला मारली फुली। गावात खडी मशीन टाकण्याचा धनदांडग्यांचा डाव उधळला। गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर बाजारपेठ सजली। बाप्पाच्या स्वागताची नागरिकांची जय्यत तयारी। सजावट साहित्य खरेदीची लगबग सुरू। खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याला रंगत। डॉक्टर मिलिंद सरदार यांच्याकडून आरोग्याचा मंत्र आणि डॉक्टर संजय कळमकर यांच्याकडून ज्येष्ठांना मिळाल्या टिप्स। वार्षिक सर्वसाधारण सभेत स्मरणिकेचे केले प्रकाशन। खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळांना नोंदणी आवश्यक। नवे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या सूचना। मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्याचा PI मोरे यांनी व्यक्त केला मनोदय। गणेशोत्सव मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या वाहनांची पूर्व तपासणी करण्याची मोहीम राबविणार। आळंदी रोड चाचणी मैदान येथील टेस्ट ट्रॅकवर वाहनांची 13 सप्टेंबरपर्यंत करण्यात येणार तपासणी। पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आवाहन। नमस्कार, आपण पाहत आहात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। सुरुवातीला अपडेट आहे गणेशोत्सवाची। गणेशोत्सव अगदी 2-3 दिवसावर आला आहे। गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी नागरिक तयारीला लागले आहेत। गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी राजगुरुनगर शहरामध्ये नवनवीन सजावट साहित्य सध्या बाजारात उपलब्ध आहे। बाजारपेठेत कृत्रिम साहित्य मोठ्या प्रमाणात दिसत आहे। सजावटीच्या साहित्यामध्ये प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे। माझं नाव आहे सविता प्रमोद बाठिया। इथं मागच्या 2 वर्षापासून मी इथं आहे आणि ह्याच्या आधी माझं गडेवर स्वतःचं दुकान आहे। तिथं होतं ते राजगुरुनगरमध्येच आहे ते पण। आणि इथं रिस्पॉन्स चांगला असल्यामुळं 2 वर्षापासून इथं मी करते। आपलं जे व्यवसाय आहे तो मी हा व्यवसाय 21 वर्ष झाले आर्टिफिशियल फ्लॉवर आणि डेकोरेशनचं साहित्य सगळं मी देत असते। आणि शेजारीच माझंच दुकान आहे ते पण पूजा। गणेशोत्सवाच्या तोंडावर फुलांची मागणी वाढत आहे। बाजारात झेंडू, ऑस्टर, गुलाब अशा फुलांची आवकही वाढताना दिसत आहे। त्यामुळे फुलशेती करणारे शेतकरी आणि फुलांचा व्यवसाय करणारे व्यापारी, छोटे दुकानदार यांना सुगीचे दिवस आले आहेत। राजगुरुनगरमध्ये मार्केट यार्ड सोबत वाडा रस्ता, मुख्य बाजारपेठ, जुना पुणे नाशिक महामार्ग, तिनेवाडी रोड या परिसरात विक्रेत्यांनी दुकानं थाटली आहेत। माझं नाव मोमीन। आता सध्या खेडमध्ये राजगुरुनगर शहरात जवळजवळ 23 वर्ष झाली आमचा फुलांचा स्टॉल चालू आहे महात्मा गांधी विद्यालयाजवळ। आणि सध्या बाजारात खूप तेजी चालू आहे फुलांची। फुलांमध्ये म्हटलं तर झेंडूचे भाव खूप वधारलेत आता। साधारणतः 40 ते 50% भाव वधारलेत आता सध्या। आणि इथून पुढं मागणी जास्त राहणार, त्याच्यामुळं भाव वाढतच जाणार आहे। सध्या दुसऱ्या फुलांना, गुलछडी, जरबेरा वगैरे सगळ्याच फुलांना जास्त मागणी आहे, त्याच्यामुळे त्याचे भाव पण वाढलेले आहेत। आणि सध्या मार्केटमध्ये पण फुलांची जास्त उलाढाल होताना दिसते। खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघ राजगुरुनगर या संस्थेचा रौप्य महोत्सवी समारंभ बुधवारी 4 सप्टेंबर रोजी झाला। यावेळी संस्थेच्या 2023-2024 ची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेळीच्या वातावरणात झाली। यावेळी हेल्थ समिती फेस्कॉम आणि आयस्कॉनचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद सरदार, फेस्कॉनचे महाराष्ट्र राज्य सचिव चंद्रकांत महामुनी, डॉक्टर संजय कळमकर यांची प्रमुख उपस्थिती होती। डॉक्टर संजय कळमकर यांचे जगण्यातील आनंदाच्या वाटा या विषयावरील व्याख्यान सभासदांना जास्त भावले। तर डॉक्टर मिलिंद सरदार यांनी आरोग्याच्या टिप्स ज्येष्ठांना दिल्या। ज्येष्ठ नागरिकांच्या स्नेह मेळाव्यात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त G. शिंदे यांनी संपादक केलेल्या रौप्य महोत्सव स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा पार पडला। या कार्यक्रमास माजी सरपंच शांताराम घुमटकर, शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष हिरामण सातकर, माजी नगरसेवक मनोहर सांडबोर यांच्यासह संघाचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते। विशेष म्हणजे रौप्य महोत्सवी सोहळ्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला। श्यामराव गोरे, राजन जांभळे, अशोक घुमटकर, कैलास सांडबोर, सुधाकर कुलकर्णी यांच्यासह आजी माजी संचालक आणि सभासदांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष मधुकर खेडकर यांनी केले। सूत्रसंचालन कैलास मुसळे आणि कैलास दुधाळे यांनी केले। बाळासाहेब गवते यांनी आभार मानले। आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांचा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून विशेष सन्मान करण्यात आला। गतवर्षी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून आयोजित केलेल्या मोरिया पुरस्कार स्पर्धेत उल्लेखनीय परीक्षण केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला।
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉक्टर शेखर सिंग यांच्या हस्ते विशेष प्रशस्ती पत्रक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। यावेळी पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र सिंग गौर, पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सुरेश चौधरी, आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भीमाजी नरके, गोपनीय अधिकारी मच्छिंद्र शेंडे आदी उपस्थित होते। आता बातमी आहे कान्हेवाडी बुद्रुक गावच्या ग्रामस्थांच्या एकजुटीची। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कान्हेवाडी बुद्रुक गावात धन दांडग्यांकडून खडी मशीनचा प्लांट टाकण्याचा डाव गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे हाणून पडला। नायब तहसीलदार मदन जोगदंड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी खडी मशीनच्या उद्योगावर फुली मारली आणि गावकऱ्यांची एकजुटीचे दर्शन घडले। कान्हेवाडी बुद्रुक येथे शंभू पवार यांनी जमीन खरेदी केलेली असून या जमिनीवरील काही एकर क्षेत्रावर खानपट्टा आणि खडी क्रशर करण्यासाठी गेली काही वर्षापासून ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी परवानगी मागितली जात आहे। मात्र ग्रामपंचायतीने वेळोवेळी ग्रामसभा घेत या मागणी फेटाळून लावत आहे। या उद्योगामुळे नागरिकांच्या हिताला बाधा येणे तसेच प्रदूषणाचा प्रश्न गंभीर निर्माण होईल यासाठी परवानगी नाकारली जात होती। याशिवाय ग्रामस्थांची सुरक्षितता आणि रस्त्यांची होणारी दुरवस्था तसेच वाहनांच्या वर्दळी नाहक त्रास होईल। याशिवाय परिसरातील शेतीची मोठी हानी, निसर्गरम्य परिसराला होणारी बाधा, डोंगरावर असलेल्या आदिवासींच्या घरांना धोका तसेच बेघर होण्याची शक्यता गृहीत धरून प्रत्येक वेळी परवानगी नाकारली होती। शंभू पवार यांनी याबाबत प्रांत अधिकारी यांना पत्र देऊन प्रांत अधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेऊन परवानगी द्यावी अशी मागणी केली होती। याबाबत प्रांत अधिकारी यांच्या सूचनेवरून नायब तहसीलदार मदन जोगदंड यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी 4 सप्टेंबर रोजी कान्हेवाडी येथे ग्रामसभा झाली। याबाबत ग्रामस्थांच्या भावना जाणून घेत ठराव मांडला। या सभेसाठी नागरिक मोठ्या संख्येने सुमारे उपस्थित होते। ग्रामसभा नको आणि खानपट्टा तसेच खडी क्रशरला आम्ही परवानगी देणार नाही यावर महिला आणि ग्रामस्थ ठाम होते। शिवाय ठराव मांडल्यावर त्यावर गुप्त मतदान न घेता आवाजी आणि हात उंचावून मतदान घेण्याची मागणी नागरिकांची होती। त्यावर नायब तहसीलदार यांनी नागरिकांच्या मागण्या मान्य करत ठराव मांडल्यावर ठरावाच्या विरोधी नागरिकांनी हात उंचावण्याचे आवाहन केल्यावर उपस्थित सर्वच महिला आणि पुरुषांनी हात उंचावून एकमुखाने ठरावाला विरोध केला। तर ठरावाच्या बाजूने एकाही नागरिकाने हात वर केला नसल्याने खानपट्टा आणि खडी क्रशरला परवानगी देणार नसल्याचे नायब तहसीलदार जोगदंड यांनी स्पष्ट केले। बातमीपत्राच्या शेवटी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट। सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये मदत करण्याचे आश्वासन दिले होते। त्यानंतर या योजनेतून राज्यात आतापर्यंत 13 लाखाहून अधिक कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे। दरम्यान काही भागात कृषी सहाय्यकांनी नोंदणीच्या कामावर बहिष्कार टाकल्यामुळे यापूर्वी नोंदणीची कामे रखडली होती। पुन्हा या नोंदणीच्या कामाला वेग आला आहे। या योजनेतून राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये मदत वाटली जाणार आहे। गतवर्षीप्रमाणे 2023 मध्ये सरकारच्या ऑनलाईन साईटवर ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांनाच हा लाभ मिळणार असून या नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या यादीची पडताळणी सध्या कृषी विभागाकडून करण्यात येत आहे। सामायिक लाभार्थ्यांना म्हणजे ज्यांचा 7/12 एकत्र असेल अशा शेतकऱ्यांना 7/12वरील इतरांचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक बाब केली आहे। खेड तालुक्यात 9,161 वैयक्तिक आणि 13,061 लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे। त्याचबरोबर ई पीक पाहणी केलेल्या अर्जांची छाननी होऊन त्यातील बोगस अर्ज बाद करण्याचे सध्या कृषी विभागाकडून केले जात आहे। डोंगर देवस्थान ट्रस्टच्या जमिनीच्या संदर्भाने केलेले अर्ज त्याचबरोबर मयत आणि बाहेरगावी असलेल्या शेतकऱ्यांना या यादीतून वगळण्यात येत आहे। यामध्ये सोयाबीन पिकाचे 16,000 हेक्टर क्षेत्र असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे। बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात। धन्यवाद।